पाथरी मार्केटमध्ये बैल बाजारामध्ये आम्ही उभे एवढी दुरावस्था झाली पाथरी मार्केट कमिटीची की सगळ्या आयशरला जवळपास तुम्हाला सांगतो 200 रुपये घाले, 407ला 100 रुपये घालेत आणि पिकअपला 50 घालेत. आणि दर जनावरांनी शेळी असू मेंढी असू 10,000 रुपये वसूल केले. तेवढा लाख रुपयाचा निधी असून जर आम्हाला बाजारात जाता येत नाही ते मार्केट कमिटी का झोपायला लागली काही? मार्केट कमिटीचे सभापती काय करायला चालले मला सांगा? आम्ही टॅक्स द्यालो सगळ्या गोष्टीचा, त्याचं काम नाही का सगळ्या गोष्टी करायच्या? आणि ते पैसे जमा करून आपला निधी खिशाला टाकायला लागले. ते पहा नाही पहा बघा हे बघा शिकला आम्ही असं खोटं बोलतो. आम्ही बाजारात आलो आज आम्हाला मस्ती घ्यायची सगळ्या गोष्टी करायच्या. ते कोण पाहणार आहे या गोष्टीला? ते सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे का नाही? इकडे आता इकडे हे बघा हे काय बघा सांगा हे दुर्व्यवस्था कशी झाली मार्केट कमिटीमध्ये? आयसरला 200 घालेत, त्या लहान्या 407ला 100 घालेत, पिकअपला 50 घालेत आणि म्हशीला 10 ते 20 रुपये घ्यायला लागले. तर एवढे पैसे घेऊन मार्केटात पैसे नाहीत का? सांगा लोकांना काय व्हायला पाहिजे का नाही रस्ता? इतके पैसे जमा करून खिशाला कमवायलेत का? शेतकऱ्याला चौकून मारायला लागले ते. त्यांनी रोड इमारती सुसज्ज केलेले आहेत. फक्त हे साहेब लोकांना समजा त्याच्या पहिला चिखल लागू नये. शेतकरी मेला तर मेला. इकडे दाखवा इमारत काम चालू आहे ह्याच्या मोठमोठ्याला इमारती बांधून मोठमोठ्याले पैसे गाड्याचे पैसे घ्यायलेत आणि शेतकऱ्याला खड्ड्यामध्ये झोपायलेत का तुम्ही? इथं हे चिखल बघा इकडे खाली बंद करा ना दुसरा घेऊ.